सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नाटकात मी पूर्ण कपड्यात दिसणार आहे सगळ्यांना, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाही अर्थातच हे दिल दोस्ती दुनियादारीमधलं कॅरेक्टर जे होतं कैवल्यचं, ते करायला मला प्रचंड मजा आली वर्षभर आणि खूप वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर होतं. लोकांनीसुद्धा त्याला खूप प्रेम दिलं. पण हे त्यापेक्षा खूपच वेगळं आहे, कारण याचं कथानकच वेगळं आहे. आणि सतत ॲक्टर म्हणून आपल्यालाही असं वाटत असतं की आपला जो कम्फर्ट झोन आहे ॲक्टर म्हणून, त्यातनं आपण बाहेर यावं, प्रेक्षकांना आपली ॲक्टर म्हणून काय काय आपल्याला करता येतं हे सुद्धा दिसावं. सो मला असं वाटतं कैवल्य म्हणून तुम्ही मला जे करताना बघितलं आहे त्या सगळ्यापेक्षा थोडंसं वेगळं तुम्हाला यात दिसेल, कारण की हे कथानक वेगळं आहे, या नाटकाचा जॉनर वेगळा आहे आणि अर्थातच माझी भूमिकासुद्धा खूप वेगळी आहे या नाटकात. ही अतिशय जाण असलेली लोकं, काही मुरलेली लोकं आहेत निर्मितीच्या क्षेत्रात आणि आउटस्टँडिंग काम करतात सगळे. त्या सगळ्यांकडनंच खूप शिकण्यासारखं आहे. आम्हाला जाण नाही आहे म्हणूनच आम्ही यात पडलेलो आहोत असं मला वाटतं. कारण असं वाटतं की आपल्याला ज्या प्रकारचं नाटक बघायला आवडतं, आपला या क्षेत्राबद्दल जो अप्रोच आहे आणि एखादी कलाकृती आपल्याला ज्या प्रकारे पब्लिसिटी एखाद्या कलाकृतीची करावीशी वाटते, मार्केटिंग करावंसं वाटतं, असे सतत आमच्या डोक्यात वेगवेगळ्या भन्नाट कल्पना प्रत्येकाच्या येत असतात. आमची पुण्यात नाटक कंपनी नावाची संस्था आहे, त्याच्यात मी, निपुण, गंधार आम्ही कार्यरत आहोतच. तर असं नाही म्हणता येणार की मी निर्मितीमध्ये पूर्णपणे नवीन आहे, पण व्यावसायिक नाटकाची निर्मिती करणं हे खूपच मोठ्या स्केलवर आहे, कारण इकॉनॉमिक्स त्याचा वेगळा असतं, त्याचा रीच जास्त असतो. सो खरंच शिकण्याची खूप इच्छा आहे आणि जसं म्हटलं तसं अत्यंत सतत काहीतरी भन्नाट कल्पना डोक्यात खेळत असतात. त्यातलीच एक कल्पना म्हणजे तो पासपोर्ट साईज फोटो चॅलेंज होता. तुम्ही मला सांगा, अशा कल्पना सतत मनात येत असतात तर मग निर्माता नाही झालो तर या चॅनलाइज कशा होणार? तर मी फेसबुकवर लोकांना त्रास देत बसीन, त्यापेक्षा मला असं वाटतं की कुठल्या तरी कलाकृतीच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत आणायची मला संधी मिळाली. सो त्यातला हा एक भाग आहे कला कारखाना. मला कायम असं वाटतं की नाटक करताना तुम्हाला जर खूप मजा आली तर ती मजा त्या नाटकात दिसते. अर्थात ते नाटक सक्सेसफुल होणं किंवा अनसक्सेसफुल होणं हे पूर्णपणे नशिबाचा भाग आहे, पण ती मजा तरी लोकांना नक्की दिसेल, कारण आम्ही प्रचंड एन्जॉय करतो आहे या नाटकाची प्रोसेस. आणि असं नाही की फक्त आम्ही चौघं मित्र आहोत. निपुण माझा खूप जवळचा मित्र आहे, आमच्या सगळ्यांचा जवळचा मित्र आहे. गंधार आहे या नाटकात, चेतन जो लिरिक्स लिहितो तो आहे, मनस्विनी जी दिल दोस्तीचे सगळे एपिसोड्स लिहायची बरेचसे, तर ती पण या नाटकाची लेखिका आहे. सुनील दादा आमच्याबरोबर आहे. सो ही सगळीच मंडळी एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम असलेली मंडळी आहेत आणि सगळ्यांना एकमेकांची कंपनी खूप आवडते. सो मला असं वाटतं आम्ही तर मजा करतो आहे. बघा आता तुम्ही सगळ्यांनी हॅशटॅग अमर फोटो स्टुडिओ करून स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो टाकलेत फेसबुकवर, पण इथे तुमची जबाबदारी संपत नाही आहे. आता तुम्हाला सगळ्यांना नाटकाला यायचं आहे आणि पुन्हा एकदा नाटक कसं वाटलं हे सांगायचं आहे. आवडलं तर अजून लोकांना घेऊन यायचं आहे आणि नाही आवडलं तर आपलं काहीतरी चुकतं आहे असं म्हणून परत एकदा यायचं आहे. सो थँक्यू सो मच.